गोष्ट आहे खारुताईची, पण ही काही साधी सुधी खारुताई नाही. ही खारुताई आहे श्रीरामांची. चला तर मग बघूया नाटक श्रीरामांची खारुताई. नमस्कार. आता तुम्ही जे नाटुकले बघणार आहात ना, त्याचं नाव आहे श्रीरामांची खारुताई. श्रीराम जेव्हा लंकेस जायला निघाले तेव्हाची ही गोष्ट आहे. लंकेमध्ये जाण्यासाठी सेतू बांधायचा असं ठरलं आणि त्यासाठी मोठमोठाले दगड, माती, वृक्ष ही सगळी तयारी लागणार होती. मग काय, आपली वानरसेना तयारच होती. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. हे सगळं एक छोटीशी खारुताई वाकून बघत होती. तिलाही असं वाटलं की आपण श्रीरामांना मदत करू शकतो का. मी तर एवढीशी छोटी, मी कशी श्रीरामांना मदत करू. ऐका ग, चला माझ्या बरोबर. अगं तू त्यांना तेच ते तरी सांग. अगं चला तर सांगते मग तुम्हाला. मग त्या खारुताई जवळच्याच ओल्या वाळूत गडाबडा लोळायला लागल्या. ती ओली वाळू त्यांच्या अंगाला चिकटली. अगं आता या वाळूचं काय करायचं. चला माझ्या बरोबर, मी सांगते तुम्हाला. मग त्या सेतूवर जातात आणि अंग झटकतात आणि ती सगळी वाळू सेतूवर पडते. हे बघून सगळ्या खारुताईंना खूप आनंद होतो. आहे ना छान युक्ती. चला ग, अशी वाळू आणून सेतू भक्कम करूया. पुन्हा त्या ओल्या वाळूत जातात, गडाबडा लोळतात आणि सेतूवर येऊन अंग झटकतात. असं त्यांचं सारखं सारखं चालू असतं आणि हे एक वानर दादा वाकून बघत असतात. अरे येडे इकडे बघा, या खारुताई काय करते. वानर दादा, काय हसताय? काय झालं. अगं खारुताई, आता जर तुम्ही करत नाहीये तर हा सेतू पुन्हा होणार कधी आणि आम्ही लंकेत जाणार कधी. काहीतरी वेळगळपणा, असं कोणी कधी पूल बांधतं का. ही खारुताई थोडीशी हिरवसली. हा सगळा प्रकार श्रीराम दुरून पाहत होते. मग ते खारुताईच्या जवळ आले. मंडळी, एक लक्षात ठेवा, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. काम करणारा किती मनापासून काम करतोय यावरून त्याची महानता ठरते. आता ही खारुताईच बघा, तिच्या शक्तीनुसार तिला जे सुचलं ते तिने केलं. त्यामुळे तुम्ही तिला हसू नका, उलट तिला काम करू द्या. हे ऐकून खारुताईला खूप आनंद झाला आणि ती म्हणाली, रामराया, आम्हाला पण आशीर्वाद द्या ना. हे ऐकून श्रीरामांनी आपले कोमल हात तिच्या पाठीवरून फिरवले. आणि बरं का मुलांनो, असं म्हटलं जातं की खारुताईच्या अंगावरचे जे पट्टे आहेत ना, ते तेव्हापासून तिला मिळाले आहेत. जणू काही श्रीरामांचा आशीर्वादच आहे. आणि मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लहान जरी असलात तरी, तुमची शक्ती कमी असली तरी, तुम्ही तुमच्या मनाने आणि तुमच्या युक्तीने एखाद्या मोठ्या कामामध्ये जरी हातभार लावलात ना, तरी सुद्धा तुमचं काम हे महानच असतं. तेव्हा मुलांनो, आजपासून आपल्याला जमेल तेवढी मदत आपण मोठ्यांना आणि आपल्या आईबाबांना करूया. धन्यवाद.